काही नागरिकांशी बोलणार आहे. मला हे सांगा की या सगळ्या चर्चेमध्ये सांगलीमध्ये जे काही घडत आहे याचा परिणाम कुठे ना कुठे बहुमतात सरकार येण्यासाठी होईल. काँग्रेसच्या जास्त जागा येतील, राष्ट्रवादीच्या येतील, कारण हे दोघं आता वेगळे लढतात. तर कुणाचं चित्र पाहायला मिळतं? सध्या विकासाच्या मुद्द्यावर जर गेलं तर काँग्रेसला जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. पण राष्ट्रवादीला तर पाठीशी घातलं असं विरोधक म्हणतात. मग राष्ट्रवादीचा जो भ्रष्टाचार आहे किंवा त्यांच्या मंत्र्यांनी काय केलं असेल त्याला पाठीशी घालण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. तर जरी आत्ता जर सेपरेट लढत असले तरी राष्ट्रवादीचे जे घोटाळे आहेत जे सिद्ध झाले तर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार. साहेब, आदरणीय बाबांनी स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपत सिंचन घोटाळ्याची पहिली श्वेतपत्रिका आदरणीय ती निघालीच नाही ना, फक्त काढली, कारवाई झाली नाही असा आरोप आहे. मुद्द्यावर येतो. मी आघाडी धर्म पळत असताना आपण सरकार करत होतो, शासनात होतो, पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकाभिमुख प्रश्नांवरती आरोग्य असेल, शिक्षण असेल, पायाभूत सुविधा असतील, या संदर्भात पृथ्वीराज बाबांनी महाराष्ट्राला अव्वल स्थानावरती ठेवलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादींनी, भाजपनी या पतसंस्था, बँका बुडवल्या, सहकार बुडवलं, सहकार भ्रष्ट केलं. या पतसंस्थेबाबतीत किंवा बँकांबाबतीत कोणीच काही बोलत नाही. सहकार जे मग काँग्रेसवाले बघत बसले का? भाजप आणि राष्ट्रवादीने बुडवलं, त्यांच्या नेत्यांनी बुडवलं आणि काँग्रेस आणि भाजपने मग काँग्रेस सुद्धा सत्तेत होती. कोणीच लक्ष घातलेलं नाही. कोणीच नाही. शिवसेनेने घातलं का? वसंतदादांनी जे बी पेरलेलं आहे सहकाराचं ते तरी कमीत कमी टिकवायचं. नाही, शिवसेना आणि भाजपने लक्ष दिलं का? या संस्था, या बँका जर चालल्या तर आज उद्योगधंदे फार वाढीस लागले. आज उद्योगधंदे सगळे बाहेर गेलेले आहेत. हे कसला विकास म्हणायचा? हा उद्योग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपने हे केलं, सगळे बुडीत काढले. काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्ष काँग्रेसने सुद्धा. मग शिवसेना बघत होती का? नाही, शिवसेना बघत होती. शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे, मनसे उतरलेले आहे, स्पेशल आमची संघटना उतरलेली आहे. या संदर्भात आम्ही आवाज बऱ्याच वेळेला आवाज उठवलेले आहेत. लोकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नको होती लोकसभेला, हे चित्र होतं का लोकसभेत? मोदींच्या गोड बोलण्यामुळे लोक आज फसलेले आहेत. का फसले? पण का तुम्हाला गोड बोलता येत होतं ना? सोशल मीडियाला हे करून लोकांना पाक हे करून टाकलेलं आहे. लोकांना फळत काढलेले त्याला मोदींच्या गोडगोड बोलण्याला लोकसभेमध्ये लोक फसले. हो, 100% फसलेले आहेत. जे 18 ते 40 वर्षाचा जो नवीन मतदार आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. आता जी बेरोजगारी आहे, आता मुलांना शिक्षण म्हणजे लाखो रुपयाच्या देणग्या द्याव्या लागतात. खिरापतीसारख्या संस्था वाटल्या जातात. ह्या संस्था कोणाच्या? शासनाच्या, लोकांच्या करातनं. पण यांचं मालक कोण? खाजगी माणूस. यामुळे सर्वसामान्यच राहायला लागलाय. मुलांना कुठेही शिक्षण चांगलं मिळून झाले, नोकरीसाठी भटकावं लागतंय. हा प्रश्न बाजूला ठेवून फक्त भावनिक मुद्द्यावर यांनी राजकारण करू पाहत आहेत. भारतीय विद्यापीठला जर शिक्षण घ्यायचं असेल तर 10 लाख रुपये भरल्यानंतरच डॉक्टरेटला डोनेशन 10 लाख रुपये आहे तिथं सुरुवातीला. आता वाढवलंय. चला, म्हणजे शिक्षण घ्यायला 10 लाख रुपये द्यावे लागतात. आता तुम्ही काँग्रेसवाले मला हे सांगा. नाही, मी येतो तुमच्याकडे. कुणाला डॉक्टर व्हायचं असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतात की नाही लागतात? आता काय आज आपण डॉक्टर होत असताना, इंजिनियर होत असताना काही थोडेफार प्रमाणात पैसे खर्च होणार. सरकार म्हणून तुम्ही थांबवलं पाहिजे. दुसऱ्या गव्हर्नमेंट थांबवलं नाही म्हणून तुम्ही नाही थांबवलं. 25% ज्या राज्यात बीजेपीचं गव्हर्नमेंट थांबवले का ते? साहेब, ज्यांना टेबला खालनं पैसे द्यायची सवय असेल ते देत असतील, पण मेरिटवर जे लोक होतात त्यांच्यासाठी या शिक्षण संस्था आहेत. त्यांना शैक्षणिक संस्था सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण संस्थेची निर्मिती झाली. एखादा माणूस जर मार्क कमी असताना डोनेशन घेऊन भरती होत असेल तर त्या माणसाची ती चूक आहे, हे लक्षात घ्या. शिक्षण संस्थांवर जो भ्रष्टाचार चाललेला आहे ते थांबवण्यासाठी मनसेने काय केलं? वारंवार आम्ही या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मध्ये अवेअरनेस आणायचा आम्ही प्रयत्न केलाय. शिक्षणातील जो भ्रष्टाचार आहे तो काढण्यासाठी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुम्ही सगळ्यांनी मिळून कधी प्रयत्न केला? आम्ही सातत्यानं विधानसभेमध्ये आपण बघितलं असेल आवाज उठवलेला आहे की ही कॉलेज नजीकच्या काळात एक तर शासन ताब्यात घेईल किंवा त्यांना ह्या जे पैसे जास्त घेतले जातात 50-50 लाख रुपये मेडिकलच्या कॉलेजला आणि इंजिनिअरिंग कॉलेजला हे बंद करण्यासाठी कायदा करावा. पण हे सुरू आहे का? म्हणजे 50 लाख रुपये घेत सुरू आहे? सगळं मान्य करतात. गरिबाच्या मुलाला पैसे न देता शिक्षण घेण्यासाठी अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल का? असं कधीही होणार नाही की सरकार तसं येऊ शकत नाही. चांगलं सरकार येण्यासाठी
चांगला आमदार चांगला खासदार हे निवडणं पब्लिकाचं काम आहे आणि गोरगरीब जनतेवर ही सरकार निवडलं जातं. जे भोजन समाज जेवढा भोजन समाजाचा समाज आहे तो 85% आहे आणि त्या 85% समाजानं चांगला माणूस निवडला पाहिजे आणि चांगला सरकार निवडलं पाहिजे तरच ह्यांना कुठेतरी योजना चला चांगला माणूस आणि चांगलं सरकार आलं तर कदाचित गरिबांच्या मुलांना पैसे न देता शिक्षण घेता येईल. हे सर्व प्रतिनिधी मान्य करतात की अशा प्रकारचे पैसे घेतले जातात. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांना या सर्व प्रश्नांची जाण आहे आणि त्याच सगळ्या प्रश्नावर मतदान केलं जाणार आहे. आपण सर्वजण इथे सहभागी झालात. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पात्र सांगतो.